21 वर्षांच्या कारकिर्दीत तब्बल 25 बदल्या आणि आता 26व्या बदलीची चर्चा. एखादा अधिकारी इतक्या बदल्यांनंतरही तितकाच आक्रमकपणे काम करू शकतो का, की हीच त्यांची खरी ओळख आहे? जर एका अधिकाऱ्याने काही आठवड्यांत केमिकल दूध माफिया, गुटखा रॅकेट, अस्वच्छ हॉटेल्स आणि नामांकित ब्रँड्सवर कारवाईचा धडाका लावला, तर प्रश्न फक्त तुकाराम मुंढेंचा राहत नाही, प्रश्न संपूर्ण व्यवस्थेचा बनतो. आज जे दिसतंय ते एका अधिकाऱ्याचं यश आहे की यंत्रणेचं अपयश? आणि सर्वात महत्वाचं, 25 बदल्या सहन करूनही जर एखादा अधिकारी तसाच उभा राहत असेल, तर त्यामागे नेमकं काय आहे? आता खरी गोष्ट समजून घेऊया. महाराष्ट्राच्या प्रशासनात काही अधिकारी पदामुळे मोठे होत नाहीत, तर त्यांच्या निर्णयांमुळे मोठे होतात. तुकाराम मुंडे हे त्यापैकी एक नाव. नागपूर असो, नाशिक असो, पुणे असो किंवा आता अन्न व औषध प्रशासन, जिथे जिथे ते गेले तिथे त्यांची एकच प्रतिमा राहिली: तडजोड न करणारा अधिकारी. आज अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त पदावर आल्यानंतर पुन्हा एकदा त्याच शैलीची झलक दिसते. राज्यभर धाडी, तपासण्या आणि कारवायांची मालिका सुरू झाली. प्रसिद्ध के रुस्तम अँड कंपनी या नावाजलेल्या आस्थापनापासून ते स्थानिक हॉटेल्स पर्यंत अनेक ठिकाणी तपासणी करण्यात आली. स्वच्छतेच्या त्रुटी, मुदतबाह्य उत्पादने, कोल्ड चेन मधील अडचणी यावर कारवाई करण्यात आली. पण ही बातमी एका आईस्क्रीम दुकानाची नाही, ही बातमी आहे एका संदेशाची. तो संदेश म्हणजे नाव मोठं असलं तरी नियमांपेक्षा मोठं नाही. वर्षानुवर्ष सामान्य माणसाच्या मनात एक शंका होती की मोठ्या ब्रँड्सना वेगळे नियम आणि छोट्या व्यावसायिकांना वेगळे नियम असतात का? पण अलीकडच्या कारवायांनी किमान अशी चर्चा सुरू केली आहे की कायद्याचा धाक पुन्हा दिसू लागलाय. याचबरोबर केमिकल दूध रॅकेटवर मोठी कारवाई करण्यात आली. अनेक जिल्ह्यांमध्ये छापे टाकून संशयित भेसळयुक्त दूध आणि दुग्धजन्य पदार्थ जप्त करण्यात आले. गुटखा आणि प्रतिबंधित अन्न पदार्थांचाही साठा पकडण्यात आला. अनेक हॉटेल्सना सुधारणा नोटिसा देण्यात आल्या आणि काहींचे परवाने निलंबित करण्यात आले. आता इथे सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो, हे सगळं आज अचानक सुरू झालं का? उत्तरे स्पष्ट आहेत: नाही. मग इतकी वर्ष हे सगळं सुरू कसं होतं? याच ठिकाणी तुकाराम मुंडे यांच्यापेक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होतो. कारण जर एका अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली एवढ्या मोठ्या प्रमाणावर कारवाया होऊ शकतात, तर आधी का झाल्या नाहीत? माहिती नव्हती की इच्छाशक्ती नव्हती? आणि कदाचित म्हणूनच आज सोशल मीडियावर एक भावना जोर धरताना दिसते: प्रामाणिक अधिकाऱ्याला बळ दिलं तर संपूर्ण विभाग सरळ होऊ शकतो. मात्र या कथेतला सर्वात रोचक भाग अजूनही बाकी आहे. तो म्हणजे तुकाराम मुंढे आणि त्यांच्या बदल्या. 21 वर्षांच्या सेवेत 25 वेळा बदली होणं ही सामान्य बाब नाही. अनेक वेळा त्यांची बदली चर्चेचा विषय ठरली. समर्थक म्हणतात की कठोर भूमिका घेतल्यामुळे त्यांना वारंवार हलवलं गेलं, तर काही जण म्हणतात की प्रशासनात बदल्या हा सेवेचाच भाग असतो. सत्य काहीही असो, पण एक गोष्ट निर्विवाद आहे: 25 बदल्या झाल्या पण प्रतिमा बदलली नाही. आजही तुकाराम मुंडे यांचं नाव घेतलं की लोकांच्या डोळ्यासमोर कडक अधिकारी हीच प्रतिमा उभी राहते. आणि म्हणूनच या व्हिडिओचा सर्वात महत्वाचा अँगल हा आहे: 26व्या बदलीच्या उंबरठ्यावर असलेला अधिकारी आजही धडक कारवाया करतोय. सामान्यतः अधिकारी पुढची पोस्टिंग, पुढची बदली, पुढची जबाबदारी यांचा विचार करतात. पण मुंढेंबाबत जनमानसात तयार झालेली प्रतिमा वेगळी आहे. ते कुठे आहेत यापेक्षा ते काय करतायत याची चर्चा जास्त होते. पण इथेच एक धोका आहे: जर संपूर्ण व्यवस्था एका अधिकाऱ्यावर अवलंबून राहिली, तर ती मजबूत व्यवस्था नाही. आज मुंडे आहेत म्हणून कारवाई होते अशी भावना निर्माण झाली, तर उद्या ते दुसऱ्या विभागात गेले तर ही मोहीम कायम राहणार का? हा खरा प्रश्न आहे. महाराष्ट्रातला तुकाराम मुंडे नावाचा एक अधिकारी हवा आहे, की तुकाराम मुंडे यांच्यासारखी काम करणारी संपूर्ण यंत्रणा हवी आहे? कारण भेसळ, गुटखा, केमिकल दूध आणि अन्न सुरक्षा हे केवळ प्रशासनाचे विषय नाहीत, ते थेट जनतेच्या आरोग्याशी संबंधित विषय आहेत. शेवटी तुकाराम मुंडे यांचं मूल्यमापन त्यांच्या लोकप्रियतेवर होणार नाही. ते होईल त्यांच्या कारवायांमुळे बाजारात किती शिस्त आली, ग्राहकांचा विश्वास किती वाढला आणि भेसळ माफियांच्या मनात कायद्याची भीती किती निर्माण झाली यावर. आणि म्हणूनच आज महाराष्ट्रात एकच चर्चा सुरू आहे: 25 बदल्या झाल्या, 26वी कधीही होऊ शकते. पण प्रत्येक बदलीनंतर परत उभं राहणं आणि पुन्हा त्याच ताकदीने कारवाई करणं, हीच कदाचित तुकाराम मुंडे यांची खरी ओळख आहे.